मुंबई पालिका निवडणुकीमध्ये मराठी शक्तीने एकत्र लढावं ही आमची इच्छा। मोर्चानंतर एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। हिंदीच्या मुद्द्यावरून लावलेल्या मुंबईमध्ये मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो। हिंदीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी घेतलेली भूमिका मनसेनं बॅनरच्या माध्यमातून मांडली। उद्धव ठाकरेंनी फक्त अहवाल स्वीकारला, पण जी.आर. फडणवीसांनी काढला। हिंदी सक्तीसाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव, ठाकरेंनी मात्र दबाव झुगारला होता, संजय राऊतांकडून स्पष्ट। उद्धव ठाकरेंनी मोर्चामध्ये सहभागी होणं म्हणजे पुतण्या मावशीचं प्रेम। ठाकरेंनीच माशेलकर समिती नेमली आणि गटही ठरवला। राऊतांनी काहीही आरोप करू नये, केशव उपाध्याय यांची टीका। मुख्यमंत्री फडणवीस भेटीसाठी वेळ देत नाहीत। अजितदादांशी मी रेग्युलर बोलते, फडणवीसांशी भेटून हिंदी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलणार, सुप्रिया सुळेंची टीका। मुख्यमंत्री फडणवीस जनतेला वेळ देतात, कोणाला भेटायचंच नसेल आणि फक्त आरोप करायचे असतील तर त्याला काही करू शकत नाही, सुळेंच्या आरोपांवर केशव उपाध्यायांचं उत्तर। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार। 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। धुळ्यातील पांझरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी, नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण, जलपर्णी काढण्याची नागरिकांकडून मागणी। जळगावच्या धरणगावमध्ये नातवाचा 73 वर्षीय आजीवर कुऱ्हाडीनं हल्ला। शेअर मार्केटसाठी कर्ज का करतो असं विचारलं म्हणून जीवघेणा हल्ला। वृद्ध महिलेवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची दगडानं ठेचून हत्या। वैजापूर तालुक्यामधल्या चिंचवडगाव परिसरामधली घटना। अमरावतीच्या वरा गावामध्ये चालकासह ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळला। शेतामध्ये पेरणी करतानाची घटना। ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू, संजय भाकरे असं मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचं नाव।